सगळ्यात प्रथम म्हणजे एक आनंदाची बातमी ही आहे की जे आमचे सहकारी शिवसेना पक्षाचे सचिव आणि आमचा भाऊ सूरज ह्याला आपल्याला आठवतं बरोबर 1 वर्षापूर्वी अटक केली होती. ईडीने अटक केली होती कारण भाजपच्या मनात असेल, मिंदेंच्या मनात असेल, भयंकर भीती होती त्यांच्याबद्दल. आणि आज त्यांना जामीन मिळालेली आहे. गंमत ही आहे की ज्या कारणासाठी त्यांना अटक केली होती त्यांच्या कंपनीचे मालक हे मिंदेंच्या गटात नेते, जे मिंदे जे स्वतः नगरविकास खातं होतं त्यांच्याकडे सगळ्या सह्या त्यांनी केल्या. जर भ्रष्टाचार झाला असेल तर ते जबाबदार असतील. ते स्वतः वॉशिंग मशीनमध्ये जाऊन पळून सगळं मंत्रिपद मजामस्ती सगळी चालू आहे. पण सूरजवर अन्याय चालू होता. आज कोर्टाने न्याय दिलेला आहे आणि जामीन झालेली आहे. तर लवकरच बाहेर आला आहे आणि पुन्हा एकदा कामाला लागणार आहे. दुसरी गोष्ट आज महत्त्वाची म्हणजे आपण पाहिलं असेल आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. तसं पाहायला गेलं तर केंद्राच्या देखील अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीच नव्हतं. गेली 11 वर्ष आम्ही पाहतो 2014 पासून. मग त्यावेळी देखील सरकारमध्ये भाजपसोबत असताना आम्ही हे अनेकदा म्हटलं होतं आणि आत्ता देखील म्हणत असतो की महाराष्ट्र एकंदर केंद्राला कर असेल, जीएसटी असेल, इतर सगळं काही महाराष्ट्र देत असतं. आणि 3 वेळा भाजपचे 100 आमदार निवडून दिल्यानंतर देखील केंद्राच्या भाजप सरकारकडून महाराष्ट्राला काय मिळालं तर शून्य, काही नाही. गाजर वाटप झाला पण अजूनही ठोस तसं काही जसं इतर राज्यांना मिळतं आणि दुसऱ्या राज्यांना मिळण्याबद्दल माझ्या मनात किंवा पोटात काही दुःख नाही आहे, दुखणं पण नाही. पण मग महाराष्ट्राला का नक्की काही मिळत नाही, आपल्या वाट्याचं तरी देखील आपल्या हातात काही येत नाही, हा एक मोठा प्रश्न झाला. आणि ते होत असताना त्यावेळी देखील मी सांगितलं होतं, त्याच्या आधी देखील सांगितलं होतं की महाराष्ट्र असेल किंवा मुंबईवर असेल भाजपा हे अदानी कर एक लावणार आहे. आज आपण पाहिलं मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्प सादर केला आणि मुंबईची हालत अक्षरशः ते एक आज मी कुठची तरी कविता वाचत होतो इंटरनेटवर, अशी झाली की 1000 गम है खुलासा कौन करे, 1000 गम है खुलासा कौन करे, अब तो मुस्कुरा लेता हूं तमाशा कौन करे. म्हणजे मुंबईकर सहन करत राहतात. आपण पाहतो सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत, अनेक ठिकाणी बीएसटीच्या बसेस आहेत त्या बंद झालेल्या आहेत, पाणी दूषित येत आहे, रस्ते कुठेही वळवले जातात, काही चाललेलं आहे, कुठेही खोदकाम चालू आहे, धूळ आहे, नाकाटोंडात श्वासामध्ये आपल्याला पाहतो आपण धुळीचं साम्राज्य आहे. पण तसं पाहायला गेलं तर कुठच्याही सरकारकडून आणि भाजपकडून खास ठोस कुठेही उत्तर येत नाही, काही उपाय येत नाही पुढे. आणि भाजपकडून मुंबईचं एक वेगळ्या प्रकारचं पिळवणूक ही सुरू आहे. आजचा जर अर्थसंकल्प पाहिला तर 6-7 गोष्टी त्याच्यात महत्त्वाच्या ज्या आहेत त्या मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. पहिली गोष्ट जी धक्कादायक आहे आणि जी मी अदानी कर जे नाव दिलं होतं ते आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या अर्थसंकल्पामध्ये छोट्या दुकानांवर खास करून स्लममधली जी दुकानं आहेत त्याच्यावर त्यांनी प्रस्तावित केलं आहे की प्रॉपर्टी टॅक्स सारखं काहीतरी लावलं जाईल, कर लावला जाईल. हे कोणासाठी चाललंय, हे कशासाठी चाललंय? ज्या मुंबईमध्ये आमचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष बीएमसीतून सेवा मुंबईकरांची करत असताना उद्धव साहेबांमुळे ज्या मुंबईमध्ये आम्ही 500 स्क्वेअर फुटाच्या घरांवरचा कर रद्द करून घेतला प्रॉपर्टी टॅक्स, तेच आज भाजपचं सरकार, फडणवीस साहेबांचं सरकार आणि एकनाथ शिंदे जे नगरविकास मंत्री आहेत त्याच दोघांनी आज आपण पाहतोय मुंबईमध्ये अदानीसाठी, म्हणजे अदानीला लवकर आपण घरं खाली करून देऊ, दुकानं खाली करून देऊ, धारावी दुकानं लवकर खाली होतील म्हणून तिकडचे सगळे आपले जे झोपडपट्टीमध्ये असतील, हटमेंट्समध्ये असतील त्यांच्यावर हा प्रॉपर्टी टॅक्स एक वेगळा कर दुकानदारावर लावला जात आहे. आत्ताच्या काळाला हा दुकानावर लावला जात आहे. काही दिवसांमध्ये हे जर आपण मान्य केलं दुकानांवरचा कर तर हाच कर प्रत्येक झोपडपट्टीवर लावला जाईल, प्रत्येक घरावर लावला जाईल. तसं पाहायला गेलं तर ही घरं नियमित अनियमित ॲनेक्शनमध्ये येतील, पात्र अपात्र हा वेगळा गोष्ट आहे, ही वेगळी गोष्ट आहे. पण तिथे इतर सोयीसुविधा देतो आपण, पाणी देतो आपण, अनेक गोष्टी तिथे सोयीसुविधांच्या माध्यमातून देतो. म्हणून आता हे कर लावायला चालले. जिथे SRA मधून त्यांचं खरं घर मिळालं पाहिजे तिथे हे कर लावतात. हा अदानी कर नाही तर अजून काय आहे, हा एक विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ह्याच करांमधून म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, कचरा उचलण्याच्या ह्याच्यावर पण आता युजर फी प्रस्तावित केलेली आहे. आत्तापर्यंत गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही मुंबईला सेवा देत असताना साधारणपणे 2017 पर्यंत 10,000 मेट्रिक टनचा खर्च आम्ही दररोज उचलायचो. हा पूर्ण आपण पाहतोय मग डम्पिंग ग्राउंड असेल, वेगळ्या माध्यमातून आपण हा कचरा त्याचं विलगीकरण करायचो आणि पुढे जिथे न्यायचं तिथे न्यायचो. गोराईला आपण पूर्ण तो लेगसी वेस्ट आहे ती पूर्ण आपण ट्रीट करून त्याच्यावर एक मैदान बनवलं, एक उद्यान बनवलं. पण आता आपण पाहतोय मागच्याच आठवड्यात योगायोग बघा,
धारावीत लोक हलत नाहीत. धारावीतून लोक हलायला तयार नाहीत. त्यांना पूर्ण माहिती पाहिजे, त्यांना पात्रता पाहिजे. आणि मुख्य म्हणजे अदानी जसे लुटतायत मुंबईला, त्याला नाकारतायत लोक आणि म्हणून विरोध म्हणून तिथेच राहतात. आता त्यांच्यावर कर लावला जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या आठवड्यात राज्य सरकारने सांगितलं की जे देवनार डम्पिंग ग्राउंड अनियमितपणे अदानींनी ढापलेलं आहे, तेच देवनार डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेने घ्यायचं, 2,500 ते 3,000 कोटी मुंबईकरांचा खर्च करायचा आणि पुन्हा एकदा अदानीला स्वच्छ करून द्यायचं. आणि आता ह्या आठवड्यात आपण पहा अर्थसंकल्पामध्ये इथे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर म्हणजे जो आपण कचरा बीएमसीला देणार त्याच्यावर आता हे कर लावणार. म्हणजे आपला इथून पण पैसा जातोय करमधून, तिथून पण करामधून पैसा जातोय आणि अदानी जे जमीन धापट चाललेत मुंबईतली ती घशात गिळतच चाललेत. हे जर थांबलं नाही तर आम्ही सगळे आता रस्त्यावर उतरू, कारण मुंबईकरांना रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही. एका बाजूला मी जे सांगितलं ना की 2,500 ते 3,000 कोटीचं हे सगळा बोजा मुंबईकरांवर पडणार का, तर अदानीला देवनार डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून पाहिजे. दुसऱ्या बाजूला अदानीकडूनच धारावीमधून 7,500 कोटीचा जो प्रीमियम बीएमसीला येणं आहे त्याचा कुठेही मी उल्लेख आज या अर्थसंकल्पात पाहिला नाही. हे धक्कादायक आहे, धोकादायक आहे. मला तुम्ही सांगा, जर तुम्ही तसं मुंबईकर म्हणून कोणी एक कर भरला नाही, विजेचं बिल भरलं नाही, पाण्याचं बिल भरलं नाही, येऊन कनेक्शन तोडतात ना तुमचं. मग तुमचं जर बिल तुम्ही भरत नसेल आणि तुमचं कनेक्शन तुटत असेल तर मग अदानींनी जर जमीन ढापली, कर आपले ढापायला लागले आणि त्याच्यावरनं आपलेच कर खर्च करून स्वतःकडे जमीन घ्यायला लागले प्रीमियम न भरता, तर मग इथे अदानीला कोण रोखणार? मुंबईमध्ये भाजप रोखणार आहे का? स्वतःच्या मालकाला रोखणार आहे का? हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोच. तिसरी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल 15 जानेवारी 2023 ह्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली होती 2023 15 जानेवारी आणि सांगितलं होतं की मुंबईत 2 मोठे रस्त्याचे घोटाळे होणार आहेत. एक 23 साली आणि 24 साली 6,000 कोटी आणि 6,000 कोटी. तेव्हा मुख्यमंत्री घटनाबाह्य जे होते मिंदे, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2 वर्षात एकदम रस्ते चकाचक करू, खड्डेमुक्त करू. हाऊसमध्ये पण स्टेटमेंट दिलं होतं. खरं तर आम्ही आता हक्कभंग आणायचा का हा विचार देखील केला पाहिजे, कारण ते खोटारडे आहेत, किती खोटं बोलतात हे लोकांसमोर आलेलं आहे. स्वतः सत्ता ढापण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की 2 वर्षात आम्ही मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करू. पण हे सगळी योजना आपल्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी करत होते. मुंबईचे पैसे कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात गेलेत, कदाचित मिंदेंच्या घशात गेले असतील. पण आज एक चांगलं झालं, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एकनाथ शिंदेना एक्सपोज केलेलं आहे. 26% काम झालंय आजच्या या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. 26%. आणि मी तर चॅलेंज देत आहे की हे 26% पण जे बोलतात ते खोटं आहे. 26% पेक्षा कमी आहे. कुठे कुठे जे खोदून ठेवलेलं आहे, कुठेही रस्ता पूर्ण झालेला नाही. मी तर चॅलेंज देतोय मुंबई महानगरपालिकेला की जे चहल साहेब असताना जे सांगितलं होतं ना आम्हाला की आम्ही सीसीटीव्ही लावू, फुटेज दाखवू, प्रोग्रेस रिपोर्ट दाखवू, 50% तरी तसं दाखवा काहीतरी करून. कुठेही सीसीटीव्ही लागलेलं नाही, कुठेही काम किती पूर्ण झालं माहिती नाही, पण रोड स्कॅम झालाय हे नक्की आणि आज हे शिक्कामोर्तब झालेलं आहे. चौथी गोष्ट ह्याच्यात महत्वाची, आपल्याला आठवत असेल मागच्याच वर्षी म्हणजे कदाचित ह्या अर्थसंकल्पात मला माहित नाही अजून पूर्ण हे बघतोय मी, MMRDला मुंबई महानगरपालिकेने 5,500 कोटी दिले. आत्ताच्या ह्याच्यात आलेलं आहे की आता नॉर्थ बाउंड कोस्टल रोड जे MSRDC कडे आधी होतं त्याच्यावर मुंबई महानगरपालिका 4,000 कोटी आता खर्च करणार आहे. तसं पाहायला गेलं तर 2015 पर्यंत हा कोस्टल रोड एकच होता. साऊथ बाउंड कोस्टल रोड BMC कडे आला, नॉर्थ बाउंड कोस्टल रोड हा MSRDC कडे गेला. MSRDCचे मंत्री 14 ते साधारणपणे 23 हे मिंदेच होते. आणि हे होत असताना 2दा कॉन्ट्रॅक्टर बदलले, 2दा एस्केलेशन झालं, पण काम काही पूर्ण झालं नाही. आणि मला जे सांगण्यात येते की मागच्या वर्षी कुठेतरी घाई गडबडीत हा रस्ता BMC कडे गेला. आता माझा प्रश्न हा आहे की BMC MSRDC कडून पैसे घेणार की नाही, कारण MSRDCचे जे MD आहेत त्यांच्यावर अनेक आरोप झालेत, अनेक डॉक्युमेंट्स आमच्याकडे पण आहेत, कुठे कुठे त्यांच्या ठेवी आहेत, कोणासोबत आहेत, किती परिवाराच्या लोकांबरोबर ठेवी आहेत, काय काय आहे आमच्याकडे पण आहे त्यांचं सगळं. ते आम्ही काढायचं का? कुठे कुठे जागा त्यांनी लीजवर घेतलेली हे आम्ही काढायचं का? MSRDC मुंबई महानगरपालिकेला 4,000 कोटी देणार आहेत की नाही, हा एक हे उत्तर आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून पाहिजे किंवा मग मुख्यमंत्र्यांकडून पाहिजे. कारण मुंबई लुटायचं काम, कर लावायचं काम, अदानीच्या घशात घालायचं काम हे भाजपा करत आहे. आणि तसंच एका बाजूला MMRDला 5,000 कोटी, MSRDCला किंवा MSRDCचा रस्ता घेऊन 4,000 कोटी, पण BSTला फक्त 1,000 कोटी दाखवलेले. BST ही मुंबईची लाईफलाईन आहे. अजूनही BSTवर 32 ते 35 लाख लोक डेली प्रवास करतात, दररोज प्रवास करतात. 5 रुपयाचं भाडं आहे, 10 रुपयाचं आहे 10 किलोमीटरसाठी, 15 रुपये 15 किलोमीटरसाठी. मग हा अन्याय BSTवर कशाला होत आहे? एका बाजूला आपण पाहतोय
उधळपट्टी करायला पैसे आहेत, कॉन्ट्रॅक्टर्सना पैसे आहेत, MMRD साठी पैसे आहेत, MSRDCच्या रस्त्यांसाठी पैसे आहेत. पण आपल्याच ज्या अंगीकृत सेवा आहेत, तसं पाहिलं गेलं तर हॉस्पिटल्स असतील किंवा BST असेल, एकंदर तिथे काम कुठेच मुंबई महानगरपालिकेचं दिसत नाहीये. मग नक्की करायचं तरी काय, मुंबईकरांनी जायचं तरी कुठे? आपल्याला आठवत असेल, मी अनेकदा सांगितलेलं आहे की आता कमिटेड एक्सपेंडिचर किंवा कमिटेड लायबिलिटी हे 2 लाख कोटीच्या पुढे गेलेलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये मिंदेंनी जे कॉन्ट्रॅक्टर्सची सेवा केली, त्यांचे पाय दाबायची सेवा केली, त्यांचा मसाज केला, इगो मसाज केला, 2.5 लाख कोटीचा आज कमिटेड लायबिलिटी आपल्याला दिसत आहे. हा बोजा एकनाथ शिंदेनी मुंबईकरांवर टाकलेला आहे. मुंबईकरांच्या पैशांमधून स्वतः मजामस्ती केलेली आहे. आज देखील नगरविकास खातं त्यांच्याकडे. पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही अनेक पत्र हे मुख्यमंत्री महोदयांना लिहिणार आहेत, जिथे जिथे अनियमितता झाली, मग गणवेशचा घोटाळा असेल ते अनेक गोष्टींमध्ये असेल, ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांकडून चौकशी अपेक्षित आहे. जरी नगरविकास खातं हे उपमुख्यमंत्र्यांकडे असेल, गद्दाराकडे असेल, तरी आम्हाला स्वच्छ पारदर्शक चौकशी अपेक्षित आहे. एकंदर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की एका बाजूला मुंबई महानगरपालिका आपण पाहतोय 2.5 लाख कोटी हे कमिटेड लायबिलिटीमध्ये, दुसऱ्या बाजूला मुंबईकरांवर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचऱ्यासाठी, घन कचऱ्यासाठी आता आपल्यावर चार्ज लावणार आहे. त्या चार्जमधून अदानीची जमीन धारावीची असेल किंवा देवनारची असेल स्वच्छ करून मुंबई महानगरपालिका अदानीच्या हातात देणार आहे. 7,500 कोटीचं जे देणं अदानी लागतं, अदानी समूह लागतं BMCला, 1 रुपया कुठूनही घेणार नाहीये. तसंच आपण पाहिलं असेल दुकानदार, छोटे दुकानदार, झोपडपट्टीमध्ये जे दुकानदार आहेत त्यांच्यावर आता मुंबई महानगरपालिका जी भाजप चालवते सध्या, कारण तिथे महापौर नाहीये, तेच भाजप ह्या छोट्या दुकानदारांवर देखील कर लावणार आहे. आणि हे सगळं होत असताना आपण पाहतोय ना केंद्राकडून मुंबईला मदत मिळत आहे, ना राज्याकडून मुंबईला मदत मिळत आहे. सगळं काही होतंय ते अदानीसाठी होतंय. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला तो शेअर वाचून दाखवतो जो आज मी ट्विटरवर पाहिला आणि मुंबईसाठी मला वाटतं एकदमच बरोबर आहे की 1000 गम है खुलासा कौन करे, 1000 गम है खुलासा कौन करे, अब तो मुस्कुरा लेता हूं तमाशा कौन करे. आज के बजट को आप कैसे देख रहे हैं? BMC ने कहा है कि देश में सबसे बड़ा बजट हमने पेश किया है. बिल्कुल, देश में सबसे बड़ा लूटने वाला बजट आज पेश हुआ है. इसमें अगर आप देखें तो अदानी कर, अदानी टैक्स जो मैं पहले से कहता आया था कि जो अदानी टैक्स हम पे लगने वाला है, मुंबई पे लगने वाला है, आज लगभग लग ही गया. क्योंकि सॉलिड वेस्ट मैनेजमेंट में अगर यूजर फी यानी कचरा उठाने के लिए मुंबईकरों को एक चार्ज लगने वाला है. जो छोटी दुकानें हैं, खास करके झुग्गियों में दुकानें हैं, उस पर प्रॉपर्टी टैक्स लगने वाला है. यानी एक तरफ आप देखिए उद्धव जी की जो सरकार थी उन्होंने 500 स्क्वायर फुट तक घरों पे प्रॉपर्टी टैक्स था वो रद्द किया था. और आज भाजपा की सरकार है जो झुग्गियों हो या छोटे दुकानदार हो उन पे प्रॉपर्टी टैक्स लगा रही है. हर एक आम मुंबईकर पे सॉलिड वेस्ट मैनेजमेंट यानी जो कचरा है उसको कचरा फेंकने के लिए टैक्स लगा रही है. और यही टैक्स के पैसे से देवनार की जो जमीन है जिसपे 3000 करोड़ का खर्चा होने वाला है अदानी के हाथों देने के लिए, वो इस्तेमाल करने वाले. तो ये अदानी टैक्स ने तो क्या है. और यही धारावी से जो 7,500 करोड़ BMC को आने हैं वो तो लिए नहीं है. गवर्नमेंट के ड्यूज लगभग 10,000 करोड़ के हैं, उसमें से 6,000 करोड़ स्टेट गवर्नमेंट BMC को पैसा देने को अभी भी बाकी है बात. और उसमें से 6,000 करोड़ सिर्फ स्कूल एजुकेशन की. यानी जो भाजपा की सरकार है 6,000 करोड़ शिक्षा व्यवस्था को दे नहीं पाती है. एक तरफ आप देखिए दिल्ली में आम आदमी पार्टी की शिक्षा व्यवस्था पे उन्होंने फोकस किया, स्कूलों को ठीक किया, बेसिक प्राइमरी एजुकेशन को ठीक किया, सेकेंडरी एजुकेशन को ठीक किया. हमारे समय में हमने CBSE हो, ICSE हो, IB हो, काफी सारे काम किए. जैसे अभी साईनाथ हमारे साथ यहाँ बैठे, उन्होंने तो एजुकेशन कमेटी में काम किया. लेकिन शायद यही भाजपा की सरकार है जिन्होंने स्कूल एजुकेशन के जो ड्यूज है अभी भी 6,000 करोड़ के BMC को दिए नहीं है. हजार कोटी त्याच्यात पण आपण बघा फायनान्स कमिशन मधून आम्ही जे पैसे द्यायला सांगितले होते इलेक्ट्रिक बससाठी ते दिलेले आहेत. काही ठराविक आहेत ते त्यांच्या पेन्शनसाठी आहेत, पण त्याच्यात ग्रॅच्युटी आहे, पेन्शन आहे, पगार आहे, बसेस वाढवण्यासाठी आहे. बसेस ज्या आत्ता फ्लीटमध्ये आहेत, मला वाटतं 186 डिझेलच्या बसेस आहेत, अनेक CNGच्या बसेस आहेत आणि 401 इलेक्ट्रिक बसेस आहेत. त्या मेंटेन करायला कोण पैसे देणार आहे. डेपोज जे आहेत त्याचं स्वच्छता असेल, त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचे कोण पैसे देणार आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही पुढचं पाऊल लिहून घ्या. ह्यांच्या मनात हे असेल की जिथे जिथे डेपोज आहेत ते आता प्रायव्हेटायझेशन करून अदानीच्या घशात घालायचे. बघा तुम्ही सांगू का, विलिगीकरण एक मुद्दा होऊ शकतो,
तसं एसटीच्या पण कर्मचाऱ्यांची मागणी होतीच ना, आणि तेव्हा भाजपच रस्त्यावर होती. आता मध्ये कोणावर तरी आरोप झालेत की ते पैसे खाल्ले त्यांनी. ते सगळं जरी होत असलं तरी बेसिक मुद्दा हा राहतो ना की तुम्ही जे पैसे देणं लागता तुम्ही MMRDला देऊ शकता. MSRDचा रस्ता घेता आणि 4,000 कोटी दाखवता. मग BST आम्ही तर मदत केली होती आमच्या सरकारच्या वेळी, तुम्ही का नाही करू शकत BSTला? तुम्ही एका बाजूला MMRDला 5,000 कोटी मुंबई महानगरपालिकेची देता, त्याच MMRDच्या BKC मधली जागा फुकट तुम्ही देताय बुलेट ट्रेनसाठी. काय संबंध आहे मुंबई आणि त्या बुलेट ट्रेनचा? कोणाचा फायदा होणार आहे? गुजरातचा होणार आहे, मुंबईचा कुठे होणार आहे? एक मिनिट. बेस्टच्या ज्या बसेस आहेत त्या ब्रेकलीजवर चालतात, त्यामुळे बेस्ट खूप तोट्यात जाते. ही गोष्ट बघून एसटीनं आता असा नवीन निर्णय घेतलेला आहे की येत्या काळात ते बेस्टलीजवरच्या बसेस घेणार नाही, ते स्वमालकीच्या बसेस घेतील. 2000 तुम्हाला सांगू ह्याच्यात नाही तुम्हाला सांगतो, ह्याच्यात चर्चा थोडी मोठी आणि व्यापक झाली पाहिजे. कारण कधी कधी काय एक व्ह्यू असतो, वेटलीस म्हणजे ओपेक्स आणि कॅपेक्स तुम्ही कसा वापरता ह्याच्यावर पण एक व्ह्यू असू शकतो. फेम 1 मध्ये इलेक्ट्रिक बसेससाठी केंद्र सरकारचं होतं की कॅपेक्सच म्हणजे तुम्ही विकतच घ्यायच्या. ओपेक्स मॉडेलमध्ये काय होतं की तुम्ही पर किलोमीटर जो कोणी तुमच्यासाठी चालवतोय त्याला तुम्ही पैसे देऊ शकता. आता तुम्ही कुठच्या मनस्थितीतून काम करता हे काय, काही काही वेळा तुम्ही एखाद्या बसेस त्या विकत घेतल्यानंतर काही ठराविक वर्षांतर त्या लायबिलिटी होतात, तुमचं मेंटेनन्स तुमच्यावर येतो. ज्या ओपेक्स मॉडेलवर चालतात त्या लायबिलिटी तुमच्यावर येत नाही, रिपेअर वगैरे ते सगळं कॉन्ट्रॅक्टरवर असतं. प्रॉब्लेम कुठे झालाय की आत्ता जे सगळे ओपेक्सवर घेतलेत काही काही लोकांचं ट्रेनिंगचे तास पूर्ण न होता यांनी लावलेले आहेत. दुसरी गोष्ट काय झाली आहे की 2,500 बसेस, आपला प्लॅन काय होता की 2027 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेस आपण आणणार होतो मुंबईत, जी गरज आहे आता. हे काय करतात आता त्यांनी कमी केलेत, 1800-1900 बसेस चालतात. तेव्हा गर्दी वाढते, तेव्हा ड्रायव्हरवर ताण जास्ती पडतं, तुम्हाला तेव्हा फेऱ्या जास्ती वाढवायला लागतात कारण बसेसच तुमच्या कमी आहेत. तर फायनान्शियली तुम्हाला काय वायबल आहे हे त्या त्या संघटनेनी किंवा त्या त्या एजन्सीनी विचार करून काम करणं गरजेचं आहे. पण हे मॉडेल फेल आहे असं मला वाटत नाही. त्याच्यात तुम्ही दुरुस्ती केली तर ठीक होऊ शकतं. पण जसं मी सांगितलं ना की एक पलीकडचा व्ह्यू पण बरोबर असू शकतो, त्याच्यात मोठी चर्चा व्हायला पाहिजे. रस्त्याच्या संदर्भात तुम्ही आता बोललात की स्वतः आयुक्तांनीच उघड केलं. आता तुम्हाला आठवतं गेले 2.5 वर्ष भाजपने तर राज्य सरकार वेटलिस्ट केलं होतं एकनाथ शिंदेनं. एक मुंबई महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या ज्या ठेवी आहेत जवळपास 90,000 कोटी होत्या. 81 झाले त्यांनी स्वतः ऐका, तुम्हाला त्याच्यात पण एक सांगतो, कॅल्क्युलेशन बेसिक सोपं आहे. जेव्हा 1997 मध्ये शिवसेना सत्तेत आली तेव्हा साधारणपणे 600 कोटीचं तूट होती आणि ते करत करत कुठेही आपण कर न वाढवता काही काही गोष्टी जसं फंजिबल FSI 2012 मध्ये, आज त्याचा उल्लेख पण आलाय, तेव्हा आमचं सरकार होतं BMC मध्ये. नंतर प्रॉफिट टॅक्स जेव्हा आपण हे प्रीमियम कमी केले 50% कोविडमध्ये आणले तेव्हा पण उत्पन्न वाढले आणि त्याच्यावर आज तरंगलेली आहे. उलटा आम्ही हे पण सांगत होतो की ऑक्ट्रॉय देखील मुंबईसाठी महत्वाचं होतं. आज GSTचं देणं येत नाही वेळेवर, तरी देखील फंजिबल FSI असेल, अनेक ह्या वेगळ्या गोष्टी करून स्कीम्स करून आपण या ठेवी 600 कोटी डेफिसिटमधून 92,000 कोटीच्या सरप्लसमध्ये 22 पर्यंत आणल्या. आता आपण अनेक वर्ष रिपोर्टिंग करताय, आपल्याला आठवत असेल प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये आपण प्रत्येक पैसा हा कुठच्या स्कीमला जोडलेला आहे आपण दाखवायचो. साधारणपणे 12-12,500 कोटी कोस्टल रोडला होते, GMLR साठी 8-8,500 कोटी होते, STP साठी काही ठराविक होते, पेन्शनसाठी असेल, शिक्षणासाठी असेल. ह्या लोकांनी काय केलं, अर्थात एका काळानंतर ह्या ठेवी होत्या त्या तुटणारच होत्या कारण आपल्याला ते वापरायचे असतात. पहिल्यांदा असं झालंय की GMLR असेल किंवा कोस्टल रोड असेल, डिझाईन चेंज करून एस्केलेशन केलं आणि कॉन्ट्रॅक्टर्सला किती एस्केलेशन मिळालंय तिथे प्रॉब्लेम झाले. ठेवी कधी ना कधीतरी तुटणारच होते कारण आपल्याला त्या कामासाठी वापरायचे आहेत. पण हे जे अधिकचे पैसे कॉन्ट्रॅक्टर्सना दिलेले आहेत ना ते कोणाच्या खऱ्या खिशात गेलेत हा पण विचार करणं गरजेचं आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीच्या बाहेर बनवलं जातं. बरोबर आहे. ही नवीन प्रथा पाडली जात आहे. आता त्यावेळी हा रस्ता आम्हीच प्रस्तावित केला होता, मीच त्यावेळी पालकमंत्री होतो. पण ह्याच्यात मुंबई महानगरपालिका जे फंडिंग देणार होतं, पुढे मीरा भाईंदर महानगरपालिका देखील ह्याच्यात एक सहभाग होणार होता. आता हे कुठपर्यंत रस्ता जाणार आहे, त्याला काही एक्सटेन्शन आहे का, नगर विकास खात्याकडून काही मदत मिळणार आहे का? आणि जसं मी सांगितलं ना की हा एक नवीन पांडा पडत चाललेला आहे की MMRDला 5,500 कोटी कशाला द्यायचे आपण ना. मुंबईचं तिथे कोणी नागरिक बसतो त्या बॉडीवर ना कोणी निवडून जातो. बरं, आज मॉनिटायझेशनचं जे मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या ऍस्फॉल्टच्या प्लांटचं वरळीमधल्या, तिथे अधिकारी कोण बनतात हे की मुंबईकरांचे जागा तुम्ही हे करायला मार्केटमध्ये आणायला. जोपर्यंत तिथे महापौर नाहीत, स्थानिक नगरसेवक नाहीत, तोपर्यंत तुम्ही कोण बनता? तुम्हाला कोणी अधिकार दिलेत? कुठच्या लोकशाहीमध्ये अधिकाऱ्यांना अधिकार आहेत की आम्ही कुठची जागा मार्केटमध्ये बिडिंगसाठी आणू शकतो? आदित्य, जिस तरीके से रोड को लेकर तुम्ही आता जसं एक मिनिट मराठी बोलूया,
आता जसं तुम्ही म्हणालात की बाकीच्या मुद्द्यांवर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, मग निवडणुकांसाठी अजून का तुम्ही रस्त्यावर? कारण आम्ही आता कोर्टात उतरतो ना सतत. बघा आता काय झालंय, 22 तारखेची तारीख आता 28 वर गेली, 28ची आता 25 गेली. आम्ही हेच सांगतो सतत की घ्या आता दिल्लीपर्यंत तर मोर्चा आमचा निघू नाही शकत, पण एक आहे की मुंबईकरांचे जे आज हाल होत आहेत, मग रस्त्याचं असेल, पाण्याचं असेल, प्रदूषणाचं असेल, शालेय शिक्षणाचं असेल. आपण पाहताय आज मला वाटतं ही पण घोषणा केली की आपले दवाखाने अजून करू आणि अमुक करू तमुक करू, पण जे आता आपले दवाखाने आहेत किंवा मुंबई महानगरपालिकेचे मेडिकल हॉस्पिटल आहेत, आपल्याला आठवत असेल 2023च्या जुलैमध्ये मी पत्रकार परिषद घेतली होती की सायन हॉस्पिटल आहेत, अनेक हॉस्पिटल आहेत, डीनना तिथे धारेवर धरलं जातंय, पण अनफॉर्च्युनेटली राज्य सरकारकडून जो सपोर्ट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.